तुम्हाला सांगतो, पोरीचे ना हसण्याचे ना वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे काय आहे ना, ज्या मुली सगळ्यात जास्त इगो आणि ऍटिट्यूड ठेवतात त्याचं हसणं वेगळंच असते. लाजणाऱ्या पोरीचं हसणं वेगळंच असते. जे मन मोकळ्यानं हसतात त्या पोरीचं हसणं वेगळंच असते. आता उदाहरणार्थ, ज्या पोरीला सगळ्यात जास्त इगो आणि ऍटिट्यूड आहे तिचं हसणं, आणि ज्या पोरी प्रोफेशनल आणि थोडा ऍटिट्यूड ठेवतात त्या पोरीचं हसणं, ओ ओके. आणि आता ज्या पोरी सेन्सिटिव्ह आणि थोड्या मन मोकळ्या हसतात त्याचं हसणं, ओ अच्छा. हो हो हो. आणि तुम्हाला सांगतो, काही काही पोरी एवढ्या डेंजर असतात की नाही, त्याच्या पुढे किती मोठा जोक मारा त्यानं आहे की नाही आपल्याला दात दाखवतच नाहीत अशा हसतात. त्या पुढच्याला वाटवा पोरगी काय भोचरी आहे का. आणि तुम्हाला माहितीच असेल, प्रत्येक पोरीमध्ये एक कॉमन गोष्ट असते, ते म्हणजे तोंडाला हात लावून हसणं. माय आणि त्यानंतर लाजणाऱ्या पोरी. आणि काही काही पोरी अशा असतात ते घोड्याच्या साऊंड मध्ये असतात. म्हणजे त्यानं जेव्हा हसतात ना, ते घोड्याचा आवाज आल्यावानी होते. आणि त्याच्यानंतर येतात मन मोकळ्या पोरी. म्हणजे ते मोकळ्या मनानं हसणाऱ्या पोरी अशा. नाही कसं आपण मुद्द्यावरच बोलतो. जय महाराष्ट्र.